आज इथं माझ्या समस्त महाराष्ट्रातील आदिवासी अन्यायग्रस्त जमाती कोळी ढोळ टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी डोंगर कोळी यांच्या सर्व महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या माझ्या समस्त बांधवांचं जमात बांधवांचं मी हार्दिक स्वागत करते आणि विशेष आभार व्यक्त करते की कानाकोपऱ्यातून नांदेड असो परभणी असो धाराशिव असो वाशिम असो सोलापूर असो कोल्हापूर असो सांगली असो लातूर असो नाशिक असो जळगाव असो धुळे असो नंदुरबार असो किंवा प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आलेले रत्नागिरी असो रायगड असो तसंच सातारा असो कोल्हापूर असो सर्व जमात बांधव खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत उन्हात बसलेले आहेत माझे सर्व जमात बांधव या पुण्यातून आलेले आहेत मोठ्या संख्येने आज पुण्यात हा कार्यक्रम आहे तर हे सर्वांना विनंती की झाडाखाली थांबून घ्या वाटल्यास उन्हाचा त्रास होत असेल तर पण कुठे जाऊ नका कारण हा महत्वाचा मोर्चा आहे। आता सगळ्यांना एकच विनंती करते की सगळ्यांनी तुमचे मोबाईल ऑन करा। पोलीस अधिकाऱ्यांना देखील विनंती आहे तुम्ही सुद्धा ही शूटिंग घ्या। तुम्हाला सांगते मी की ही शूटिंग घ्या टीआरटी वाल्यांनी अधिकाऱ्यांनी देखील ही शूटिंग घ्या की तुम्हाला मी एकच सांगते हे लोक आज टोप्या घालून इथं शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने तुमच्या इथं त्यांचे जे अधिकार आहेत जे हक्क आहेत ते मागण्यासाठी इथं आलेले आहेत। परंतु आम्हाला 40 वर्षापासून अन्याय सहन करत असताना आम्हाला मजबूर करू नका की आमच्या या झेंडे धरलेल्या काठा त्या लाठा होऊन तुमचे डोकं फोडायला आम्ही कमी करणार नाही त्याची आम्हाला वेळ येऊ देऊ नका। आम्ही आदिवासी आहोत आणि आदिवासी महादेव कोळी टोकरे कोळी ढोर कोळी मल्हार कोळी डोंगर कोळी समस्त अन्यायग्रस्त जमाती आम्ही जेव्हा आमच्या आदिवासी बाण्यावर उतरलो ना तर तुम्हाला या भ्रष्ट अधिकाऱ्यांना टीआरटीच्या त्याचप्रमाणे भ्रष्ट आदिवासी चांदा चौकडी 25 आमदार 4 खासदार आदिवासी मंत्री आणि या भ्रष्ट टीआरटीच्या अधिकारी तसेच पडताळणी अधिकारी आणि भ्रष्ट प्रांत अधिकारी तुम्हाला पळता भुई थोडी होईल। या आदिवासी खोळ्यांचं रक्त आमच्या अंगात सळसळणार जे राघोजी भांगरे क्रांतीवीर दरेखोऱ्यात हिंडले त्यांच्या आदिवासी जमातीवर तसेच गोरगरीब समाजावर अन्याय दूर करण्यासाठी त्या राघोजी भांगरेंची कुऱ्हाड वाल्या कोळीची कुऱ्हाड आता धरून आम्हाला दरोडेखोर व्हायला नक्षलवादी व्हायला मजबूर करू नका। आम्ही मागतोय काय तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाने शिक्षणासाठी आम्हाला प्रौढांना प्रमाणपत्र पाहिजे वैधता प्रमाणपत्र पाहिजे त्याच्यासाठी आमचा हक्क अधिकार मागण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत आणि जर आम्हाला आमचे अधिकार भेटले नाही फडणवीस साहेब तुम्ही गडचिरोलीला जातात तिथल्या नक्षलवाद्यांना आणि आम्ही मागतोय काय जातीचं प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र आम्हाला हातात शस्त्र घ्यायला लावून वाल्या कोळ्याची कुऱ्हाड घ्यायला लावून आम्हाला नक्षलवादी बनायला लावू नका। किती जण नक्षलवादी बनायला तयार आहेत जर व्हॅलिडिटी भेटलं तर किती जण यांचा जप पडताना ठोकायला तयार आहेत तोडायला तयार आहेत। हा हल्ला हल्ला बोल अरे हल्ला बोल हल्ला बोल आम्ही शांततेच्या मार्गाने इथं आलेलो तुमच्याकडे आमचा न्याय हक्क घेण्यासाठी ही तुम्हाला शेवटची संधी शेवटचा इशारा आहे। कुऱ्हाड मोर्चा 3 मार्चला काढला आज या टोप्या घालून हे शांततेच्या मार्गाने इथं बसलेले पण हे माझ्या डोक्याला जे हे मुंडन बांधलेलं आहे ना हे विद्रोही आहे हे याचा इशारा आहे तुम्हाला मी एकीने नाही बांधलेला माझ्या समाजाच्या मनाचे आहे। जर तुम्ही आम्हाला अधिकार नाही दिले तर आम्ही तुम्हाला दरोडे खोरं होतील आमचे पोरं नक्षलवादी होतील आणि पहिले टाळके पडताळणी समित्यांच्या अधिकाऱ्यांचे आणि या टीआरटीच्या अधिकाऱ्यांचे आणि आदिवासी आमदारांचे फुटतील हा इशारा आहे तुम्हाला। शांततेच्या मार्गाने आम्हाला आमचे अधिकार द्या। तुम्ही जर संविधानाने शपथ घेतलेले अधिकारी असाल तर ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होतात आयपीएस दर्जाचे अधिकारी एमपीएससी यूपीएससी करून अरे ते अधिकार तुम्हाला काही गोरगरिबांच्या आदिवासी डोकरे महादेव मल्हार कोळ्यांवर अन्याय करण्यासाठी दिलेले आहेत का? संविधानाने जर तुम्ही शपथ घेतलेली आहे तर हे अधिकाऱ्यांना तुमच्या मुलाबाळांचं जर तुम्हाला शिक्षण द्यायचं असतं त्यावेळेस तुम्हाला वाटत नाही का आपल्या मुलाबाळांनी शिकायला पाहिजे आमच्या गोरगरिबाच्या पोरांना वाटत नाही का त्यांनी अधिकारी व्हावं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं
आमची ही स्वप्न आहेत. 75 वर्ष स्वातंत्र्य मिळायला झाले, अजून आम्हाला आमचे अधिकार मिळालेले नाही, तर काय कामाचं हे स्वातंत्र्य? अरे इंग्रजांनी आमच्या नोंदी केल्या, त्याच्यामध्ये आम्हाला म्हटलेलं आहे आदिवासी. आमच्या आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळ्यांना इनामी जमिनी दिलेल्या आहेत महसूलच्या. त्या पुराव्याच्या आधारे आमची नोंद आहे आदिवासी म्हणून. आणि आदिवासी म्हणून नोंद असताना तुम्ही ते MP गुजरात पार्सल आमदारांना, ते तुमचे आमदार त्यांचं तुम्ही ऐकतात, आदिवासी आमदार MP गुजरात पार्सल, आमच्या तुम्ही 50 पूर्वीच्या नोंदी विचारतात, ते तुम्ही सांगतात तुमच्या नोंदी कोळी. अरे महादेव कोळीच्या मध्ये महादेव कोळी मुख्य आहे, कोळी मुख्य आहे. मल्हार कोळींमध्ये कोळी मुख्य आहे, महादेव कोळ्यांमध्ये मल्हार कोळींमध्ये टोक मागे कोळी आहे. कारण कोळी हा मुख्य प्रवाह आहे, मुख्य एकजूट एक संघ ही जमात आहे. आणि तिथे हे नाव आहेत महादेवाचे भक्ती करणारे महादेव कोळी, मल्हारीचे मल्हार कोळी, टोकऱ्याच्या टोपलेच्या नावं चालवणारे टोकरे कोळी, असे आमचे टोपण नाव असताना आमचा मुख्य प्रवाह आहे कोळी, आदिवासी कोळी जमात. फक्त महाराष्ट्रात 75 लाख एवढी आमची संख्या असताना तुम्ही जर आम्हाला डावलत असणार तर तुम्हाला हल्ला बोल तुमच्यावर करून तुम्हाला दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर बऱ्या बोलाने आता सुधारले नाही तर या तुमच्या आदिवासी पडताळण्या कमिट्या, ही आदिवासी संशोधन संस्था तुमची कोणत्याही कामाची राहणार नाही. हे तुम्हाला निर्वाणीचा इशारा आहे. जर 3 मार्च नंतर कुराड मोर्चा नंतर TRTI पुण्याच्या आयुक्त, त्याचप्रमाणे महसूल मंत्री यांच्यासोबत आमच्या जमात बांधवांची मीटिंग झाली बावनकुळे साहेबांसोबत. तो परिपत्रकाचा GR लवकरात लवकर काढावा आणि तुमच्या भ्रष्ट या आदिवासी संशोधन समितीने जे परिपत्रक काढलेलं आहे आत्ताच 15 दिवसापूर्वीच, त्याच्यामध्ये आधीच आम्हाला जाचकाठी लावताना अजून त्याची होळी करायची, होळी करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण की ते आमच्या सगळ्या चुका लिहून ठेवलेल्या आहेत, तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते परिपत्रक काढलेलं आहे, ते रद्द व्हायलाच पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, इथला तो भामट्या बालेराव आहे ना, हा रिटायर झालेला आहे तो भामट्या बालेराव हरामखोर, तू इथे येऊन तुझ्या त्या आदिवासी अधिकाऱ्यांना उलट सुलट पडवतो, तिथं मंत्रालयात तुझे रिपोर्ट पाठवतो. अरे भामट्या बालेराव, तुझं रिटायर झालेलं आहे, तुझं इथं आहे काय काम? त्या भामट्या बारुडला जसं आम्ही इथून हकलपट्टी केली, त्याचप्रमाणे या भामट्या बालेरावची इथून हकलपट्टी व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. आणि या जात पडताळणी समित्यांवर अंकुश मुख्यमंत्र्यांनी आणायला पाहिजे. इथले सर्व भ्रष्ट अधिकारी जे 5-5, 10-10 लाखाची मागणी करतात गोरगरीब आदिवासींकडून, त्यांच्यावर अंकुश आणायलाच पाहिजे. हर हर महादेव, हर हर महादेव, वीर रघुजी भांगरांचा विजय असो, महर्षी वाल्मिकी ऋषींचा विजय असो, निरंजना झलकारी बाईंचा विजय असो.